गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. सत्वंता हरिहराचा माणसाने भेद करू नये. येथे भृगु नावाचे ऋषी आहे, त्यांची कथा आपल्याला पाहायला मिळते. एक वेळेला भृगु ऋषीने ठरवलं की बाबा तिन्ही देवामध्ये श्रेष्ठ कोण आहे. पहिल्यांदा ते ब्रह्मदेवाकडे गेलेत. त्यांचा अनादर झाला म्हणून भृगूंनी त्यांना शाप दिला. तुमचे कोठेही मंदिर नसेल व तुमची कोणीही पूजा करणार नाही. आजही जगात ब्रह्मदेवाची पूजा कोणी करते का हो? फक्त गुढी पाडव्याला फक्त तेवढी गुढी असते बस. जसं शंकराच्या रोज पाया पडतात, नाही पडत. शाप दिलाय भृगु नावाच्या ऋषी. भृगु ऋषी देवादिदेव महादेवाकडे गेले, तेथेही त्यांचा सत्कार झाला नाही. त्यांनी महादेवाला शाप दिला, तुमची मूर्ती पूजा कोणी करणार नाही. आजही महादेवाची मूर्ती कुठे दिसती का हो? पिंडी आहे पिंडी. शाप दिला कोणी? भृगु ऋषींनी. लिंगाची पूजा होईल पण तुमच्या मूर्तीची पूजा होणार नाही. असं सांगितलं जातं की महादेवाच्या परिवार जर असेल तर फोटो ठेवा, नाही तर फोटोही ठेवू नये. का? कारण महादेव राहतात स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा चित्ता भस्मा लेपा. चित्तेचं भस्म लावून येतात आणि यांचे भक्तगण एक आहेत का? भूत प्रेत पिशाच्य शाकिनी डाकिनी सगळेच आहेत. एखादीची इच्छा झाली की महादेवाच्या भेटीला जायचंय, कुठे आहेत महादेव? तर लिंगाजवळ येत नाहीत, ते फोटो जवळ येतात. आणि घरात फोटो असला आणि एखादा जर भूत म्हणलं की आजचे दिवस मुक्काम करू इथं, तर घरात काय होईल? त्यामुळे फोटो नसावा असं शास्त्र आहे बरं. पण अजून याच्यातलं एक शास्त्र आहे, महादेवाची नित्य सगळ्यांनी पूजा करावी बरं. संसारात जे राहणारे लोक आहेत त्यांनी नित्य पूजा करावी. पण मधल्या काळामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम असं चालू झालं आणि परत आता पाहतो तर गर्दीच नाही हो. मला वाटलं काल सोमवारी फुल रांग असेल, काहीच नाही. लक्षात ठेवा, कोणी सांगतं ना आस्तीनं सांगतं, पण शास्त्र म्हणतं बाबा नुसतं एका दिवसानं पूजा करता येत नाही. 12 वर्षापर्यंत जर ती क्रिया तुम्ही केली त्याचं फळ मिळणार आहे. किती? पण आपल्याला काय झालंय, आपल्याला फक्त पाया खोदायचा नाही, नुसतं वरती इमारत चढवायची, ती कधी ढासळत सांगता येत नाही. नियम करायचं तर कडक करावं, नाही तर नियमाच्या मागे लागू नाही. ऐका, हा दुर्लभ तयाजवळ ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. आपल्या अंतःकरणातून जर करायचं, लोक सांगतात म्हणून आपण त्याच्या मागे लागायचं नाही. आपल्याकडनं होणार आहे ना तर ते केलं पाहिजे. महादेवाला शाप दिला. महादेवाने या ठिकाणी सांगितलं बाबा अरे माझी जर पूजा नाही, मी तर सगळीकडे या ठिकाणी हे करणार आहे. नाही, लिंगाची पूजा होईल म्हणे देवा तुमची. आजही लिंगाची पूजा केली जाते महादेवाची. बरेच लोक घंटा वाजवतात. घंटा का वाजवतात बरं? घंटा सांगू, 2 कारण आहेत घंटा वाजवण्याची. आगमनार्थ तुदगमनार्थम, देवाचं आगमन होतं म्हणे. घंटानादं कुर्यात, घंटानाद त्याच्यामुळे करावा. आगमनार्थो देवानां गमनार्थो रक्षसां कुर्वे घंटानादम. घंटा वाजली की देवाचं आगमन होतं. नाही हो, घंटा वाजल्यावर आपल्या मनाला जी एकाग्रता मिळते. ते घंटा बघा तुम्ही वाजला की बघा, ते आता वाजत आहेत बरं, आवाज असा सगळीकडे घुमल्या जातो. तो घंटा नुसतं पितळीचा नसतो बरं, पंचधातूपासून तयार झालेला असतो तो. म्हणून तो आवाज असा सगळीकडे घुमतो, ब्रह्मनाद होतो. आणि या शरीराला सांगतो बाबा इथं आल्यावर दुसरीकडे लक्ष घालायचं नाही, म्हणून घंटा वाजावा. नंतर
भृगु ऋषी विष्णुदेवाकडे गेले. शेषशय्यावर असताना देवी लक्ष्मी त्यांचे चरण प्रक्षालन करत होते. भृगु ऋषी तात्काळ हाका मारल्या, पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून श्रीहरीच्या छातीवर लाथ मारली जोरात. श्रीहरीने नम्रतेनं भृगु ऋषीचे चरण धरले आणि डाव्या पायाच्या करंगळीजवळ एक छोटे बोट होते ते सहज काढून टाकले. व श्रीहरी म्हणाले, हे ब्राह्मण देवता, माझी छाती वज्रासारखी आहे, आपणास लागले नाही ना? इथे भृगु ऋषीचा अहंकार गळून पडला. आजही पांडुरंगाच्या हृदयावर पाहिलं तर अजूनही भेद दिसतो. बरं, भृगु ऋषीनं लाथ मारलेली सांग. मग इथून दोन गट तयार झालेत, एक शैव आणि एक वैष्णव. अंगावर भस्म धारण करणारे, आडवे पट्टे, शिवरात्रीला उपास धरणारे आणि अलाख निरंजन म्हणणारे हे शैव. वैष्णव उभे गंध लावतात. 12 टिळे सांगितले शरीरावर लावायला, नाही का? 12 ठिकाणी गंध लावायला सांगितलं वैष्णवांना. काय झालं म्हणे? नरहरी सोनार होते, नरहरी सोनार. आणि हे शैव भक्त होते, म्हणजे महादेवाचे भक्त, कट्टर भक्त. देवाचं विष्णूचं नावच घेत नव्हते हो. पण गंमत अशी झाली, देव जो आडवा नाही हे करत ना, त्याच्याच मागे लागतो. देव सुद्धा एवढा जे करतोय त्याच्या मागे नाही लागत, पण जो आडवा गेलाय ना त्याला मात्र इकडेच आणतो ओढून. त्या पंढरपुरामध्ये एक सावकार होता, त्यांनी नवस केला देवाला सोन्याचा करदोडा करायचा. तो नरहरी सोनार म्हणलं, बाबा ठीक आहे, माप आणा. म्हणे आमचं माप जमणार नाही, टेररला तिथं माणसाचं माप घ्यावं लागते, तुम्ही चला. नाही म्हणे, तुम्ही बघून या एकदा. म्हणे तो ठीक आहे म्हणे, पण एक माझी आट आहे, मी येतो पण देवाचं तोंड पाहणार नाही. पट्टी लावली आणि तसेच आतमध्ये त्या सोनारानं त्या सोनाराला घेऊन ते सावकार निघालेत. देवाच्या कमरेजवळ हात लावला आणि हात लावला. असं 1-2 वेळेला पहिला तो सावकार माप घेऊन गेला, पण तो माप जेवढं घेतलं तेवढं एक बोट कमीच लागायचं, एक बोट कमीच. ते म्हणे, मी तुम्ही स्वतःच या. स्वतः जेव्हा निघलं, हा कमरेला हात लावला तर महादेवाची पिंडीच लागली हाताला. ते म्हणे, देव इथं कस काय आला? मी तर पांडुरंगाच्या तिथं आलोय, आलाय कस काय? डोळ्याची पट्टी काढली तर पांडुरंग दिसले. पळत बंद केले तर महादेवाची आकृती दिसली. त्यानं सांगितलं, हरिहारा भेद न करावे तुम्ही. सांगितलं, हरिहराचा भेद आपण करायचा नाही. आणि तेव्हा त्या विठ्ठलाच्या शिवलिंग जसं लागलं तेव्हा हरिहरा भेद नाही झाला आणि नामाशिवाय त्यांना दुसरा व्यवहार उरला नाही. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देवा मी तुझा सोना. मन बुद्धी चित्तंकारी, रामनामे सोमेश्वरी, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. नर हरी सोनार, हरीचा दास, भजन करी रे रात्रंदिवस, तुझा नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. रात्रंदिवस देवाचं चिंतन चिंतन करत 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 तो शेवटी भगवंताची प्राप्ती करून घेतली. असे नरहरी सोनार. सुत म्हणतात पुढे, अनुसया गुरुजी म्हणाले की बाबा, आता पतिव्रता म्हणजे काय आम्हाला सांगा. तिथे अत्रि आणि अनुसया यांची कथा या ठिकाणी पाहायला मिळते. शरणंते प्रपद्यहं य एव जगदीश्वरम, प्रजामात्मा संमह्यं प्रयच्छतीत चिंतयन. सुत म्हणतात बाबा, अत्रि आणि अनुसया आनंदाने या ठिकाणी आपला संसार करत होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नेहमीच त्यांचं चिंतन असायचं. यथा कृतस्ते संकल्पो
बाह्यं तेनैव नान्यथा सत्यसंकल्पस्ते ब्रह्मन् यद्वै ध्यायति ते वयम्. यांचा एक नियम होता की आलेल्या अतिथींना या ठिकाणी तो सत्कार करणं वगैरे यांचा नियम होता. पातिव्रत्य या ठिकाणी पाळणं, पतीची सेवा करणं, असं यांचा कार्यकाळ चालू असताना सुत म्हणतात बाबा अनुसया आणि आत्रे यांचा विवाह पूर्णता झालेला होता. म्हणजे नाही, त्रि म्हणजे त्रिभुवनात, त्रिभुवनात आत्री सारखा जगात कोणी झाला नाही, याचं नाव आत्री. अनुसया म्हणजे काय? जिला असूया नाही ती अनुसया आख्यान. अनुसया महान पतिव्रता होती. एकदा दुष्काळ पडला म्हणे, पण तेथे सकाळी धान्य पेरावे, दुपारी काढावे, संध्याकाळी वाटप करावे, असं त्यांचं काम होतं. एवढी ती पतिव्रता होते म्हणे. तुका म्हणे ऐसी पतिव्रता, जिची त्रिभुवनावर सत्ता. अनुसया अशी पतिव्रता नारी होती की जिची त्रिभुवनावर सत्ता होती. बरं, पण शेवटी सांगताना की बाबा पतिव्रतेला आपलं एक परीक्षा दाखवावं लागते. म्हणून नारद मुनी गेलेत, महाविष्णूकडे गेले. तिथं महाविष्णू सापडले नाही. लक्ष्मीला सांगितलं, काय म्हणे बोलावं, काय झालं? जगात जर या ठिकाणी पतिव्रता असावी तर अनुसयासारखी. काय माझ्यात काय कमी आमच्यात नाही म्हणे, तशी नाही. ब्रह्मदेवाकडे गेले, सावित्रीला सांगितलं, तिथेही तसंच. शेवटी शंकराकडे गेले, तिथेही सांगितलं. तिथं पार्वतीला, प्रत्येकाला अहंकार झाला होता, आम्ही पतिव्रता, आम्ही पतिव्रता. यांच्या पतिव्रतेचा या ठिकाणी अहंकार सांडून देण्याचं काम या ठिकाणी या जगदंबेने म्हणजे अनुसयाने केली. असं चरित्र आपल्याला पाहायला मिळते. सुत म्हणतात बाबा पुढे, भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला, ब्रह्माचा चंद्र झाला, शंकरापासून या ठिकाणी दुर्वास झाले आणि विष्णूपासून दत्त झाले. ही कथा सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्याचं विवरण करण्याचं काही कारण नाहीये. सुत म्हणतात, भवे शिलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः विद्वेषे मकुरात् कास्मादनान् धृत्यात्मजां सते. विदुर म्हणाले, हे ब्रह्मन प्रजापती दक्ष यांचे तर आपल्या कन्येवर अतिशय प्रेम होते म्हणे. मग त्यांनी आपली कन्या सती हिला अनादर का केला? महादेवाचा द्वेष का झाला? कस्तम चराचरं गुरुम निर्वैवं शांती विग्रहम आत्मारामम कथम द्वेष्टी जगतो दैवतम महत. महादेव तर चराचराचे गुरु, वैरहित, शांती मूर्ती, आत्माराम, जगाताचे परम दैवत आहे. त्यांच्याशी कोण बर वैर करणार आहे का? असं या ठिकाणी विदुर आणि मैत्री यांना प्रश्न विचारला. मैत्री वाच, पुरा विश्वं सृजं सत्रे समेता परमर्षः तथा मर्गणं सर्वे सानुगामनुयोग्रयः. विदुरा ऐका आता, काय झालं म्हणे. एकदा प्रजापती दक्षाच्या यज्ञात सर्वात मोठमोठे ऋषी, देवता, मुनी आणि अग्नी आपापल्या अनुयायासोबत एकत्र आले होते. हा दक्ष कोण? तर हा ब्रह्मदेवाचा पुत्र. आणि 13 मुली आहेत. 10 धर्माला दिल्यात. बबन महाराज 10 धर्माला दिल्यात. 2 अग्नीला दिल्यात, स्वाहा आणि स्वाधा नावाच्या. आणि सगळ्यात लहान होती 13वी, ती दिली सती. कोणाला दिली? महादेवाला दिली. कोणाच्या आग्रहाशी? ब्रह्मदेवाच्या. कारण पत्रिकेमध्ये सगळं दिसतं. किती वर्ष संसार चालणारे, किती वर्ष चालणारे. महादेवाला सांगितलं ब्रह्मदेवाने, अरे बाबा जे व्हायचं ते लिखित आहे, ते होणार आहे, तुम्ही देऊन टाका.
आणि दिल्याच्या नंतर पण पहिल्यापासूनच महादेवाचा तिरस्कार करणारा हा दक्ष प्रजापती. बर, प्रजापती म्हणजे राजा. त्याला पदाचा खूप गर्व झाला होता. एक वेळेला त्यांनी एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांना पाचारण केलं. सगळेच्या सगळे 33 कोटाधी देव सगळे तिथं आलेत. आल्याबरोबर दक्ष प्रजापती या ठिकाणी सगळे आल्याच्या नंतर दक्ष प्रजापती आले, सगळेचे सगळे उठले. हा त्याचा सन्मान आहे. आजही न्यायालयामध्ये गेले, न्यायाधीश आले तर सगळे उठतात. हा त्यांचा सन्मान आहे. सगळे उठले पण 3 जण उठलेच नाही. हो बापू, पहिले उठले नाही ब्रह्मदेव, ते म्हणे आपला बाप आहे. बाप नाही उठला तर काय एवढं. भगवान महाविष्णू उठले नाही, म्हणे बापाचा बाप आहे, काय हरकत नाही. तिसरे उठले नाही, रुद्र महादेव उठलेच नाही. म्हणे हा का नाही उठला, हा तर माझा जावई आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, यानं उठायला पाहिजे होतं का नाही. उठायला पाहिजे. पण काय घडलं हो, त्यावेळेला डोळे लावलेत महादेवाने तिथे, आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा, जपेल तया वाचा तया मोक्ष, नामस्मरण चालू होतं. दक्ष आला काय बसला काय कळलं नाही, न कळत झालं. आणि बसल्याबरोबर या दक्षिण या ठिकाणी निर्भत्सा करायला सुरुवात केली. लोक हो, फसलो हो फसलो म्हणे मी. काय झालं हो, अरे आमचं सगळं कल्याण झालं हो. धर्माला दिले धर्म आनंदाने राहतो, अग्नीला दिला अग्नी आनंदाने राहतो, पण आमची लहानी पोरगी सती या महादेवाला दिली. राहतो कुठं, स्मशानात राहतो. काय करतो, बैलावर बसतो, बैलावर बसतो. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशा सहचरा. याच्यासोबत कोण असतं, भूत, प्रेत, पिशाच, शाकिनी, डाकिनी, वेतालादी गण. काल भैरव जर ऐकला असेल तर काल भैरव हा अवतार महादेवाचा आहे. याच्या गळ्यात माळा बघा कशाच्या आहेत, कवड्या, म्हणजे जे काही शंकिनी डंकिनी ह्या अशा काही जे असेल त्यांचाच आहे म्हणे. आणि पुन्हा कपाळाला काय लावतो, गंध लावतो का, नाही, मेलेल्या लोकांची राख असते ना, राख घेतो, स्मशान कपाळाला लावतो. त्र्यायुखन जमदग्ने कशपश त्र्यायुखन जद्दे वेख त्र्यायुखन तन्नो असतो त्र्यायुखन, असा भस्म लावतो म्हणे. बरं, राहायला कुठे, स्मशानात, घरच नाही याला. फसलो फसलो फसलो. पण याच्यावर प्रत्युत्तर, याची टीका करताना श्रीधर स्वामींनी मात्र त्याचं काय उत्तर दिलं ते नीट ऐका. जी निंदा केली ना त्याला वंदनीय भाष्यत्व श्रीधर स्वामींनी लिहिलं. ते म्हणतात काय, स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. अरे तो स्मशानामध्ये राहतो पण लोकांचं कल्याण करतो. जीवाचं या ठिकाणी कल्याण करण्याचं काम महादेवाचं आहे. अरे कपाळाला तो भस्म नाही लावत आहे, तर त्रिभुवनामध्ये या ठिकाणी त्या भस्माची ताकद एवढी आहे, तर भस्म लावल्याच्या नंतर कुठलीही बाधा होत नाही, एवढी ताकद त्या भस्मात आहे. शेवटच्या टोकापर्यंत माणूस मरायला टेकलाय, मरत नाही. हाल 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 होत आहेत. शेवटी लोक म्हणतात महाराज काहीतरी उपाय सांगा. शेवटी आम्हाला सांगावं लागतं, बाबा महादेवाचं तीर्थ द्या आणि मंत्र म्हणा, ओम जुम साहा या मंत्राचा जप करा. ते मंत्राने पाणी फक्त प्यायला दिलं तर 3ऱ्या दिवशी माणूस मरतो. पण आपली जिवंत नाही बरं. जेव्हा ज्याचं आलंय, ज्याला शहर यातना शरीराच्या सहन होत नाहीत, त्याच्यासाठी ही ताकद महादेवात आहे. अजून काय, नंदी नाहीये तो, तो नंदी नाही, तो धर्म आहे म्हणे. धर्मावर बसून या ठिकाणी हे महादेव या ठिकाणी हे करतायत, सगळ्याकडे पाहतायत, असे महादेव आहेत. सूत म्हणतात, अशी या ठिकाणी हे ऐकल्याच्या नंतर महादेवाने या ठिकाणी सांगितलं, अरे बाबा इथं राहण्यात ऐकू नये. माणसानं स्वतःची निंदा आणि स्वतःची स्तुती स्वतःच्या कानानं ऐकू नये.
कोणी आपली स्तुती करायला लागली की समजून घ्यावं आपलं भांड फुटतं. आपण रामकृष्ण हरी म्हणून पटकन निघावं. निंदा कोणी करताय ना बाबा, भांडतोय मला, बोलतोय, शिव्या देतोय ना, तू आणि तुझा कारभार, मी चाललो बाबा, मला काम पडले, तू बोल काय बोलायचं तर. निंदा आणि स्तुती ऐकू नये. महादेवानं सांगितलं, तिथून निघून गेले. पण नंदिकेश्वरांनी या ठिकाणी शाप दिला. अरे दक्षा, ज्या अर्थी माझ्या मालकाची तू निंदा करतो ते तोंड तुला राहणार नाही. शाप दिला. दक्षानं उलट शाप दिला. काय? महादेवाचे भक्त कसे राहतील? नुसतं भोळे आणि ढोंगीच राहतील म्हणे. आजही कोणी जर वेश धारून करून आला कोणी गावात, अलाख निर्णय, लोक म्हणतात काय नदीवर जाऊन माशा पकडणारच नाही ना. लोकांना संशय आजही आहे. म्हणून संन्याशावर लोक विश्वास ठेवत नाहीत, नाही ठेवत. संन्याशांनी एका गावात 3 दिवस राहू नये. जो थकलेला संन्याशी असेल त्यानं महादेवाच्या शेजारी राहायला हरकत नाही. सूत म्हणतात, परस्पर या ठिकाणी शाप देऊन मोकळे झाले. जो तो निघून गेला. यांनी खूप खूप मोठे या ठिकाणी गळ्यामध्ये माणसाच्या मुंडक्याच्या माळा घालतो म्हणे, शरीरावर हाडांचे दागिने असल्यासारखे दाखवतो. हा केवळ नावाचा शिव आहे, प्रत्यक्षात हा अशिव अमंगळ आहे, हा वेडा आहे, भूत आहे, प्रेत असा राहणार आहे, असं निंदनीय भाषण केले. ते सहन झालं नाही, निघून गेलेत. आणि शेवटी याची मुलगी होती आणि हा दक्ष उन्मत्त झालाय असं पाहिलं. मैत्री म्हणाली, विदुरा, दक्षाने याप्रमाणे महादेवाची फार फार मोठी निंदा केली. आणि महादेव भाव समाधी अवस्थेत होते, त्यांना काहीच माहित नव्हते. आणि ते तसेच या ठिकाणी आपल्या निघून गेलेत. आणि कालांतराने घडलं असं की परत अयंतु देव यजनम इंद्रोपेंद्रो दिभिर्भवा सहभाग न लभताम देवैर देवगणा धमहा. एकूण एकाला शाप देऊन मोकळे झालेलेच होते. शेवटी कालांतराने परत यांनी या ठिकाणी वाजपेय नावाचा यज्ञ ठरवला आणि त्याचा अधिपती प्रजापती होता. आता कुठली पूजा असेल ना, बरं का, कुठलीही पूजा असू दे, महादेवाचं स्थान नसल तर ती पूजा सार्थक होत नाही. आजही कुठलीही पूजा असू दे, शेवटी महादेवाची एक कलश का होईना, त्याला रुद्र म्हणून, ईशान्य कलश म्हणून का होईना, पण त्याची स्थापना करावीच लागते यज्ञात. पण या वाजपेयी नावाचा यज्ञ ठरवला. विमानाची दाटी चाललीये कुठं? दक्ष प्रजापती यांनी वाजपेयी नावाचा यज्ञ ठेवलाय. चला 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 चला, सगळेच्या सगळे निघालेत. सती गेली होती धुन धुवायला नदीवर. विमानाची दाटी चालली, जात असताना पाहिलं, आवाज दिला, अगं ताई कुठं? तिने आवाज दिला विमानातून, तुला माहित नाही का आपल्या बापाकडे मोठा यज्ञ ठरवलाय, येणार नाही का तू? ती म्हणली, मला काही माहितच नाही. जा म्हणे तुम्ही. ते गेले निघून. घरी आली, महादेव आपल्या ध्यानात होते. ध्यानात आल्याबरोबर त्या सतीनं पाहिलं, सांगितलं, धुणं वाळू घातलं आपलं आणि आतमध्ये आले आणि सांगितलं. सती म्हणते, देवा महादेवा, काय करताय? काही नाही, ध्यान करतोय. तुम्हाला काय माहितीये का? काय? तुमच्या सासऱ्यांच्या घरी केवढा मोठा यज्ञ चाललाय. महादेव म्हणले, माझा सासरा? तुझा कोण ग? म्हणे, माझा बाप. काहीतरी माणसाला काढून घ्यायचं असेल तर आदरानं बोलावं लागतं. म्हणे, बर सते, काय यज्ञ चालू आहे? म्हणे, हो. अहो, त्या दक्षाची एवढी ताकद होती, मंत्र जर म्हटला, इंद्र सुरपती श्रेष्ठो वज्रस्तो महाबला शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्य नमो नमः. इंद्राचा मंत्र म्हटला की सुपारी नव्हती हो, इंद्र येऊन बसत होता तिथं. ही ताकद त्या दक्षाची होती हो. इदम विष्णुर्विचक्रमेत्रे धा निर्पदम समुडमस्य पाक घुसूर. विष्णू देव तिथं यायचे. हिमम्मे वरुण शुद्धी मध्याचे त्वामशिराचे वरुण देवता यायचे. म्हणजे प्रत्येक देवताचं आव्हान केलं की ती देवता तिथे येऊन भरायची. एवढी ताकद त्याच्यात होती. पण इकडे महादेवाचं आणि सतीचं बोलणं चाललंय. सती म्हणते,
देवादिदेवा वाजपेयी यज्ञ आहे. सर्व देव आपापल्या पत्नी समवेत यज्ञासाठी जात आहेत. तेव्हा आपण सुद्धा पित्याच्या घरी जायला पाहिजे असं मला वाटतं. जावं असं नाही, पण मला वाटतं, माझ्या मनामध्ये वाटतं. महादेव म्हणाले, दक्ष कन्ये, आपल्याला तुझ्या पित्याने निमंत्रण दिलं आणि शास्त्र म्हणतं जिथं आमंत्रण नाही तिथं जाऊ नये. पण 3 ठिकाणी जायला हरकत नाही. कुठं जाऊ नये हो? आणि कुठं जायला पाहिजे? लग्नाची पत्रिका नाही, नका जाऊ. पण काही ठिकाणी जा, अवश्य जा. कुठं? भागवत कथा किंवा कीर्तन आहे, तुमच्या घरी येऊन कोणी कडी नाही वाजवणार या म्हणून. इथून फक्त आवाज देणार, चला कीर्तनाची वेळ झाली, भागवताची वेळ झाली. इथून न सांगता इथं यायला पाहिजे. काही हरकत नाही, कोणी काय म्हणणार. ज्ञान यज्ञ हा. अजून कुठे जायला पाहिजे? माहेरी न सांगता बापाच्या घरी जायला हरकत नाही. म्हणून उद्याच निघू नका माय मावल्या हो, अवश्य जायला पाहिजे. माहेरी जायला काही बंधन नाही. तिसरं घर कोणाचं? गुरुच्या घरी न सांगता जा, काही हरकत नाही. गुरु घरी या 3 ठिकाणी माणसानं जावं, पण काही ठिकाणी जाऊ नये. हिनं विचार केला, आता काय करावं म्हणे. देवी सतीची मनस्थिती काही काही ऐकण्याच्या तयार नव्हती. कारण याला म्हणतात स्त्री हट्ट. 3 हट्ट सांगितलेत: स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. मोदी सरकारनं पैसे बंद केले 2,000च्या नोटा, मला 25,000 सापडले घरात. हे मोडायचे म्हणे, 2-2 हजाराच्या नोटा आहेत. म्हणलं रामकृष्ण हरी. बरेच बाहेर आले. असे किती लोकांचे आले माहित नाही. याला म्हणा राज हट्ट. मोदीनं 2,000 बंद केले, तुम्ही घरात ठेवता का हो? कोणाकडे आहेत का 2,000? नाही. राज हट्ट आहे, नाही चालत. कोणाच्या बापाचं नाही चालत इथं. राज हट्ट आहे. राजानं दिला ते मान्य करावंच लागणार. बऱ्याच लोकांना काय काय लाभ झालाय. उद्धव सावकार तुम्हाला किती झाला तुम्हालाच माहित असणार. भरपूर लोकांना फायदा झाला. राज हट्ट, बाल हट्ट, लहान पोरांना हट्ट केला तर रडून पडून का होईना, पण ते घेतल्याशिवाय राहतच नाही. आणि स्त्री हट्ट, काही केल्या वेळा ती होत नाही, ते हट्टच असतो. तसा हिनं हट्ट केला, मला काही करा, मला तिथपर्यंत जा. यानं महादेवाने विचार केला, आल्याला काळ बरोबर नाही सते, आमंत्रण नाही ग आपल्याला, जाऊ नकोस. सती म्हणाले, मला माहित नाही महादेवा, तुम्ही तरी माझ्यासोबत चला. तो म्हणा, मी तर येत नाही बाई. पण हिची मनस्थिती काही ठीक दिसत नाही. म्हणून सांगितलं, बाबा जा, तुझी इच्छा आहे ना, हट्टाला पेटली आहे ना. क्रोधानं लाल डोळे झालेत म्हणे सतीचे. का? मला तिकडे एखाद्या बाईच्या घरचा माहेरचा कार्यक्रम असू द्या, लग्ना बिग्नाचा, ती बाई 15 दिवसापासून ती तयारी करते. कुठं? माहेरी जायचंय. काय? लग्न आहे. माहेरी जायचंय. कशाला? लग्न आहे, लग्न आहे. हे घेऊ का, ते घेऊ का, मेकअप करू का, असं करू का, तसं करू का. आणि आयानं म्हणाव, ए लग्नाला जायचं नाही, याला महिनाभर खायला भेटणार नाही बापू. सोपा कारभार नाही. महादेवाने विचार केला, आलेलं भविष्य जे घडायचं ते घडल्याशिवाय राहणार नाही. सते, जायचं तर जा, पण लक्षात ठेव. काय? माझी इच्छा नाहीये, पण तुला जे वाटल ते तुझ्या इच्छेनं तू कर. पण हिला वाटलं माझ्या नवऱ्यानं काय दिला, की आशय दिला, परवानगी दिली की जावं म्हणून. नंदी घेतलाय, एवढं मोठं गाठोड घेतलं. कशाचं? त्याच्यामध्ये साड्या 2-4 दिवसाच्या, पेटीकोट, अमकं ढमकं बांधलं. नंदीला म्हणाली, नंदी महाराज चला. ते म्हणाले, बाबा काय, मी त्या यज्ञाच्या जवळ जवळ येईल, पण आतमध्ये येणार नाही. कारण जिथं माझ्या मालकाचा अपमान होतो तिथं मी जात कर. ढग लग बग लग ब नंदीवर बसले. नंदी घेत 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 या ठिकाणी अगदी दक्षांच्या तिथपर्यंत या ठिकाणी पोहोचले. आणि पोहोचल्याबरोबर सूत म्हणतात, सती त्या कणखल क्षेत्रात, म्हणजे हरिद्वाराच्या जवळ ते क्षेत्र काहीतरी सांगितलंय.
कनखल नावाचं क्षेत्र तिथपर्यंत पोहोचली. नंदीनं सांगितलं, सतीमाई आम्हाला परवानगी दे, आता आम्ही इथं थांबत नाही. सती म्हणे, नंदे काय हरकत नाही, इथं आणलं धन्यवाद. ही जशी पोचली यज्ञ मंडपात, तिला कोणीच बोले ना, कारण त्या दक्षिणी सांगितलं की बाबा काही झालं तरी हिला जो बोलेल तो प्राणाला मुकेल, हिला बोलायचं नाही, कोणीच बोलायचं नाही. सगळीकडे जाऊन पाहते, दीदी ताई कधी आलीस, मावशी कधी आलीस, पण हिला कोणीच बोले ना. पदोपदी पदोपदी अपमान 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 झाला. आणि तिच्या बहिणीने तिचा अपमान केला. अंगावर दाग दागिने नाही, कशी भिकाऱ्यासारखी आली. बाबाने बोलवले नव्हते तरी कशाला यायला पाहिजे. दुसरी म्हणते दागिने घातले आहेत ना, का चित्ता भस्म लावले. नवऱ्याचा अपमान, हिचा अपमान, बहिणीने अपमान केलाय. नाही नाही हो, दक्ष प्रजापतीनं अपमान केला. कसा केला हो अपमान? कारण जे पीठ होतं ना महादेवाचं, ती पीठ मांडलंच नव्हतं. त्याला ईशान्य कलश म्हणतात, तो मांडलाच नव्हता. श्रोते हो, काली देवीच्या गळ्यात रुंड सुंड माळा आहेत. सती आईकडे गेली, आई होती ती, आणि आईने सतीला छातीस घट्ट धरले आणि शेवटची भेट घेतली. आणि रडत होती, म्हणत होती, सते बाळा तू कशाला आलीस इकडे, तुला कोणी सांगितलं होतं, अगं तुला आमंत्रण होतं का. घट्ट हृदयाला धरलं, सांगितलं, सते तुझ्या नवऱ्याचा अपमान करावा हाच माझ्या नवऱ्यानं ठरवलेला सगळा कार्यकाळ आहे. बरं तू यायला नको होतं. सते आता अशी जशी आहे ना तशीच तू वापस जा सते. शेवटी आईला सांगितलं, ठीक आहे म्हणे आई, पण 2 मिनिटं मला बोलू दे. आणि ही गेली. आणि नंदिकेश्वराला या ठिकाणी देवांचा अपमान सहन झाला नव्हता. म्हणजे जे काही महादेवाचा अपमान झालेला होता, हिला सहन झाला नाही. आणि सती या ठिकाणी सरळ यज्ञ मंडपात गेली. तिने पाहिले की यज्ञात सर्व देवांना स्थान दिले होते, पण हवीरभाग दिला होता, पण महादेवांना कोणीच कुठे स्थान दिला नाही, हवीरभाग दिला नव्हता. प्रजापतीच्या अधिपती दक्षाने भगवान महादेवासाठी यज्ञ भाग न देऊन भगवंताचा अपमान केला होता. शेवटी राग आलाय. नवऱ्याच्या विषयी अशी आसक्ती पाहून या ठिकाणी रागाने लाल बंद झाली आणि सांगितलं, बाबा काय. सती म्हणाले, देवादिदेव महादेव सर्वांना समदृष्टी पाहतात, माझ्या नवऱ्याचा तुम्ही अपमान करता. अहो त्यांना कोणी शत्रू मानत नाही, कोणी त्यांचा मित्रही नाहीये बाबा, त्यांची कोणाशी वैर नाही, ते भोळे सांब आहेत. त्यांना कोणी प्रिय नाहीये, कोणी अप्रिय नाही, त्यांना विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी नाही. जगात तुम्हीच एकटे दिसले की जे शिवाचा अपमान करतात बाबा. अरे मनुष्य प्राणी एकदा जरी शिव जर म्हटले तर त्या मनुष्याला सर्व पाप जळून खाक, एवढी ताकद माझ्या महादेवात आहेत बाबा. वास्तविक पाहता तो शिव आहेत, पण तुम्ही त्यांना अशिव अमंगल म्हणालात. अरे त्यांच्या चरणावर पडलेले निर्माल्य ब्रह्मदेव इत्यादी देव मस्तकावर धारण करतात. शिव निर्माल्य, एवढी ताकद माझ्या नवऱ्यात आहे बाबा. आणि डोळ्यात खळ 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 पाणी आणलं. मी आता वापस जाईल, पण उद्याच्याला महादेवाचं माझं काही थोडं भांडण झालं तर महादेवला म्हणतील, ओ दक्ष कन्ये तुमचं नाव मला लावायचं नाही. म्हणून सतीनं अग्नीजवळ गेली, स्वतःला कपाळाला हळदी कुंकू लावलं आणि देवाला प्रार्थना केली, महादेवाचं ध्यान केलं. ध्याये नित्यम महेशं रजतिर्निभं चारुचंद्रावतंसं रत्नांकल्पोज्ज्वलांगं परशुमृगुराभीतिहस्तं प्रसन्नं. ध्यान केलं महादेवाचं, सांगितलं, देवा मला जरी हा देह जरी गेला तरी पुढच्या जन्मात का होईना, पण तुमच्याशिवाय मी दुसऱ्याला वरणार नाही. धाड दिशी उडी मारली. मारल्या बरोबर अग्नीनं या ठिकाणी या शरीराचा दाह करून घेतला आणि अग्नीमध्ये सामावून गेली. सती गेली, सती गेली, सती गेली, सती गेली, सती गेली. भक्तांचा अपमान झाला, सती गेली. सतीचा योगाने अग्नी प्रज्वलित झाला आणि जो भडका उडाला, अग्नी सगळ्या मंडपामध्ये सगळा अग्नीच अग्नी, धाड 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 धाड.
शेवटी नंदीला ही सगळी बातमी कळल्याबरोबर नंदी लगेच शिवांगना सहित तिथं आले आणि जे दिसल त्याला मारायला सुरुवात केली. भक्तांचा अपमान केला आणि शेवटी नंदीनं या ठिकाणी तिथे येऊन सगळीकडे विध्वंस करून टाकला. आणि महादेवाला कोण सांगणार असा विषय वाटला. नारद मुनी तिथे गेलेत. महादेव ध्यानातून बाहेर आलेत आणि सांगितलं, देवादी देवा, काय तुम्हाला माहितीये का? म्हणे काय? सती 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 काय झालं सांगा, सतीला काय झालं सांगा, सतीला काय झालं? महाराज महादेवा, सतीनं काय केले माहितीये का? म्हणे काय? तिने तुमचा अपमान तिला सहन झाला नाही म्हणून सती देवीने यज्ञात उडी घेतली आणि सती राहिली नाही. असं म्हणल्यावर महादेवाला राग आला. सते सते, तुला सांगितलं होतं तू जाऊ नकोस, तू ऐकलं नाही. सते, तुझ्या आणि माझ्या बदल्यासाठी तुझ्या बापानं यज्ञ केलेला होता. सते सते सते, महादेवाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं. महादेव म्हणतात, जीवा शिवाची, जीवा शिवाची या ठिकाणी तुटली प्रपंच. या ठिकाणी जीव हा शिव निघून गेलाय, जीव निघून गेला शिवापासून आणि अभेद झालाय. म्हणून महादेवच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी धाड आपल्या जटेतून एक बट काढली, धाड दिशी आपटली. वीरभद्र नावाचा एक दैत्य तयार झाला. सांगितलं, महादेवा द्या आज्ञा. वीरभद्राने सांगितलं की बाबा, काळा पुरुष आहे, धक 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 करणारा. त्या पुरुषाला सांगितलं, काय? दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करून टाका. महादेव सोबत तिथंच थांबलेत. वीरभद्राने जे दिसल त्याला मारायला सुरुवात केली. याला मार, त्याला मार, मार 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 मार. वीरभद्राने या ठिकाणी यज्ञ विध्वंस केला आणि त्याने यज्ञकुंडाचा विध्वंस केला. त्यांनी आपल्या हजारो हातांनी अनेक ऋषींना मारू लागला. कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, कोणाचे डोळे फुटू लागला. शिवगणांनी यज्ञाचा विध्वंस केला. यज्ञात मूत्रविष्ठा विसर्जित करून दक्षानी नंदीला शाप होता, नंदीचा शाप होता. प्रजापतीचे अध्यक्ष दक्षानी नंदीने शाप दिला होता, तुझे तोंड राहणार नाही. म्हणून तितक्यात हातात या ठिकाणी आपले खडगनाम तलवार घेतला आणि धाड देशी या दक्षाला मारल्याबरोबर शिरछेद झाला आणि धाडकन ते शिर पडलं खाली. शेवटी तिथं अनेक ऋषी आले होते, न सांगता. कोण होतो? पुष्य ऋषी, भृगु ऋषी, ऋत्विज, अनेक अनेक यांचे कोणाचे दात पाडले. पुष्य ऋषींचे दात पाडले, भृगूंचे डोळे फाडले, दक्षांचे शिर धडा वेगळे केले आणि सगळं सगळं पाहिलं. आणि सगळे देव ऋषी सगळे ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला विनंती केली. ब्रह्मदेव विष्णूकडे गेले आणि सगळ्यांना घेऊन महादेवाकडे गेले आणि महादेवाला या ठिकाणी प्रार्थना केली. महादेवा, शंकरा, रुद्रा, घडलेला सगळा वृत्तांत सांगितलं. आपणच या ठिकाणी त्रिदेव आहेत. जन्माला घालण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे, पालन पोषण कर या विष्णूचं आहे आणि संहार करण्याचं काम तुमचं आहे. ही क्रिया आपली चालते. तुम्ही असं जर वागलं तर कसं होईल? देवा दे देवा, कृपा करा, चला देवा. कैलासावर गेलेत, कैलासावर विनंती केली आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आपल्याच हातून होतात. महाराज शरणागती पत्करल्यामुळे भगवान शंकर या ठिकाणी मैत्री ऋषी म्हणाले, पराक्रमी विदुरा, ब्रह्मदेवाने अशी प्रार्थना केल्यावर भगवान शंकर म्हणाले, दक्षासारखा अज्ञानी जीवास असेच असतात. जो अज्ञानी आला असंच पाहिजे म्हणे, नको असं करू नका. मग ब्रह्मदेवासहित सगळेच्या सगळे तिथं गेलेत. सगळा पहिला मंडप सगळ्यांचा विध्वंस झालेला पाहिला. पण ते धड असं असं करतच होतं. शेवटी सांगितलं, हा काही केला तरी आपला राजा आहे, याला काहीतरी द्या, वरदान द्या, काहीतरी याला शीर द्या. नंदीला सांगितलं, जो प्राणी पहिल्यांदा दिसल त्याला घेऊन या. नंदी गेलेत. त्यांना बोकड दिसला, बोकड. त्या बोकडाला करंगळी लावली आणि त्याला स्वर्गाला पाठवलं आणि त्याचा शीर घेऊन तिथून या ठिकाणी वापस आलेत. आणि त्या दक्षाच्या आपल्या या धडावर लावल्याबरोबर दक्ष बोलायला लागला, क्रिया दक्षो दक्ष क्रतुभेशस्त्व. दक्ष म्हणायला लागला, महादेवा मला क्षमा करा हो, मी अज्ञानानं तुम्हाला या ठिकाणी नाही ते बोललो. तुम्ही या सृष्टीचे रचित तुम्हीच आहात. त्रिकाल गुण तुमच्याकडे आहेत, भूत भविष्य वर्तमान तुमच्याकडे आहे. महादेवा मला क्षमा करा महादेवा.
मी या ठिकाणी आपल्याला साधा मनुष्य समजलो, मला क्षमा करा. महादेवाने आपली करंगळी लावल्याबरोबर तो पटापटापट स्तुती करायला लागला आणि स्तुती केल्याच्या नंतर महादेवाने त्याला वरदान दिलं, जाय बाबा इथून पुढे काय महादेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर दर्शन कसं घ्यावं महादेवाचं, पहिल्यांदा जाताना घंटी वाजवावी, घंटी वाजवल्याच्या नंतर महादेवाला पाणी असेल तर पाणी घालावं आणि पाणी घातल्याच्या नंतर पिंडीला हात लावावा आणि कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ विन शंभू मज कोण तारे, हा मंत्र म्हणावा किंवा ओम नम शिवाय म्हणावा किंवा स्तोत्र येत असेल नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय नम शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय पंचाक्षर जो काही स्तुती आहे ती म्हणावी. महादेवाला दर्शन घेतल्याच्या नंतर पिंडीवर 3 बोट ठेवून ब्रह्मा विष्णू रुद्र आहेत अशी गणता करून डोकं ठेवून समाधीस्थ महादेवाचं चिंतन तिथं करावं, भजन करावं आणि तिथून आल्याच्या नंतर नंदीजवळ जावं. अंगठा आणि अनामिका यांची 2 बोट त्या नंदीजवळ जाऊन याच्यातून महादेवाची पिंडी दिसली पाहिजे. ती पिंडी दिसल्यावर असं करावं आणि हार 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 महादेव म्हणावं. महादेवाला प्रदक्षिणा करू नये, आतून पिंडीचं पाणी जात असेल त्याला ओलांडू नये. बऱ्याच लोकांना माहित नाही, त्याच्या तिथून फिरतात. बरेच लोक महादेवाला चटका बसवतात. हो, बऱ्याच लोकांना सांगावं लागतं, अहो चटका बसल एवढा दिवा जवळ नेऊ नका, एवढा दूर करतात बाया विचारूच नका, एवढा दूर करताय, महादेवाला काय त्रास होत असेल विचारायला काय माहिती. असं जर केलं तेव्हापासून बोकडाचा आवाज काढायला सांगितलं, केलं तरच महादेवाचं पूर्ण दर्शन आहे बाबा. हो, नंतर इकडे या सतीनं 5,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. कशाच्या रूपात? कोकिळाच्या रूपामध्ये. जे 12 वर्षांनी एकदा व्रत येतं, माय मावल्याला माहिती, 12 वर्षानंतर व्रत येतं, कोकिळा व्रत म्हणतात बापू त्याला. तेवढी तपश्चर्या केली आणि हिमालयाच्या उदरी दुसरा जन्म या सतीचा झाला. हिचं नाव पर्वतापासून झालं म्हणून हिचं नाव पडलं पार्वती. सुत म्हणतात सकल शौनकादृशी. हो, भगवान परमेश्वरच्या कृपेने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3.5 पीठ पाहायला मिळतात, ज्यामध्ये माहूर आहे, या देवीचं ते वक्ष समजलं जातं. तुळजापूरमध्ये आहे ते हृदय आहे, कोल्हापूरमध्ये जे बाहू आहेत आणि वणीमध्ये डाव्या पायाची करंगळी आहे. असं देवीचं स्वरूप आपल्या या महाराष्ट्रामध्ये गणलं जातं. असो, शंकराचं या ठिकाणी आणि महादेवाचं आणि या पर्वताच्या पोटी जन्म झालेल्या पार्वतीचं लग्न कसं झालं पुढच्या अध्यायामध्ये थोडक्यात सांगून जातो. आणि नंतर ध्रुव नावाचं चरित्र तुम्हाला या ठिकाणी सांगून जातो. श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे दक्ष यज्ञ संधाननाम सप्तमोऽध्याय. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की